प्रॉब्लेम नंबर 1, शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. की जे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेले आहे त्या ट्रान्झॅक्शन्स वरनं आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. अकाउंटिंग इक्वेशन काय आहे, अकाउंटिंग इक्वेशन वर कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट होतो हे सगळं आपण समजून घेतलं. ठीक आहे, की कोणताही ट्रान्झॅक्शन असेल तर त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट कशावर होणार आहे, ऍसेट्स, लायबिलिटीज अँड कॅपिटलवर होणार आहे. ठीक आहे, मग आपण आता अकाउंटिंग इक्वेशनचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू. शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. नंबर 1, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000 म्हणजे रोहित शर्माने 50,000 रुपयाने बिझनेस स्टार्ट केला. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. रोहित शर्माने 50,000 ने बिझनेस स्टार्ट केला. आता याचा अकाउंटिंग इक्वेशन वर कसा इफेक्ट होईल, अकाउंटिंग इक्वेशन अगदी व्यवस्थित समजण्यासाठी तुम्ही काय कन्सिडर करा की आपला बिझनेस आहे आणि बिझनेसचा पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा. ठीक आहे ना. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. 50,000 रुपयाने रोहित शर्माने बिझनेस स्टार्ट केला. मग आधी काय करायचंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या पद्धतीने कॉलम तयार करायचे. ट्रान्झॅक्शन नंबर, ट्रान्झॅक्शन्स, ऍसेट्स इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. कॉलम तयार करून घ्या. ट्रान्झॅक्शन नंबर 1, ट्रान्झॅक्शन नंबर 1 ऍज इट इज लिहायचंय. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. ट्रान्झॅक्शन लिहून घेतलं. आता या ट्रान्झॅक्शनचा अकाउंटिंग इक्वेशन वर इफेक्ट काय होईल, तर बघा रोहित शर्माने 50,000 ने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे 50,000 कॅश कम्स इन बिझनेस. 50,000 रुपये कॅश व्यवसायामध्ये आली म्हणजे बिझनेसची ऍसेट काय होईल, इन्क्रीज होईल, वाढेल. म्हणजे एक इफेक्ट कशामध्ये होईल, ऍसेट्स मध्ये. 50,000 रुपयाने ऍसेट्स इन्क्रीज होईल. ठीक आहे, आणि 50,000 ने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे 50,000 हे बिझनेसचं काय आहे, कॅपिटल आहे. म्हणून दुसरी नोंद कशामध्ये करणार, कॅपिटल मध्ये. म्हणजे ऍसेट्स इन्क्रीज होईल प्लस कॅपिटल इन्क्रीज होईल. समजलं इथपर्यंत. मग याची ऍडिशन करून घ्यायची. 50,000 लायबिलिटी 0, कॅपिटल 50,000. लायबिलिटीज आणि कॅपिटल 50,000 इक्वल टू ऍसेट्स 50,000. समझ में आ गया, समझ लो. नंबर 2, परचेज गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. परचेज गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. धोनीकडून आपण 10,000चे गुड्स परचेस केले. परचेज गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. याचा अर्थ काय की धोनीकडून आपण 10,000चे गुड्स परचेस केले. कसे परचेस केले, क्रेडिट मध्ये, म्हणजे उधार परचेस केले. ठीक आहे, मग आधी काय करणार आपण, ट्रान्झॅक्शन लिहून घेऊ. नंबर 2, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट 10,000. जो ट्रान्झॅक्शन आहे तो ऍज इट इज लिहून घ्यायचा. लिहिलंय. आता या ट्रान्झॅक्शनचा अकाउंटिंग इक्वेशन वर काय इफेक्ट होईल, तर दोन्हीकडनं आपण गुड्स परचेस केले. ठीक आहे, इमॅजिन करा आपला बिझनेस आहे, आपण दोन्हीकडनं गुड्स परचेस केले म्हणजे 10,000चे गुड्स आपल्याकडे आले म्हणजे आपला जो बिझनेसचा स्टॉक आहे तो इन्क्रीज होईल. स्टॉक इन्क्रीज होईल ना, स्टॉक म्हणजे ऍसेट्स, त्या ऍसेट्स वाढेल म्हणजे ऍसेट्स मध्ये प्लस होईल 10,000 स्टॉक. ठीक आहे, आणि 10,000चे स्टॉक आपण गुड्स कसे परचेस केले, ऑन क्रेडिट, उधार परचेस केले. म्हणजे आता धोनीला 10,000 रुपये द्यायचे बाकी आहे म्हणजे आपल्या व्यवसायावरती लायबिलिटीज वाढेल. म्हणून सेकंड इफेक्ट कशामध्ये होईल, लायबिलिटीज मध्ये. लायबिलिटीज काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे इन्क्रीज इन ऍसेट्स अँड इन्क्रीज इन लायबिलिटीज. ऍसेट्स बी वाढेल आणि लायबिलिटीज बी वाढेल. समजतंय. मग यांची टोटल करू आपण. 50 आणि 10 60,000, लायबिलिटीज 10,000 आणि कॅपिटल 50,000, 0 50,000, 50 आणि 10 कॅपिटल आणि लायबिलिटीज 60,000 इक्वल टू ऍसेट 60,000. क्लिअर. नंबर 3, सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट 20,000. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. विराटला आपण 20,000चे गुड सोल्ड केले. आता विराटला आपण 20,000चे गुड सोल्ड केले पण कसे, ऑन क्रेडिट, उधार. मतलब विराट को अपन ने क्रेडिट पे गुड सोल्ड किए, उधार माल विकला आपण विराटला. मग आता तुम्ही विचार करा, विराटला 20,000 रुपयाचा माल विकला
म्हणजे 20,000 रुपयांनी आपल्या बिझनेसमध्ये जो स्टॉक आहे तो काय होईल, कमी होईल. डिक्रीज इन स्टॉक, डिक्रीज इन स्टॉक मीन्स डिक्रीज इन ऍसेट्स. स्टॉक कमी होतोय म्हणजे ऍसेट्स कमी होते ना, म्हणून 20,000 रुपये ऍसेट्स मधून वजा होतील. ठीक आहे, 20,000 रुपये ऍसेट्स मधून वजा होतील. आणि विराटला आपण 20,000चा माल उधार विकलाय, क्रेडिट पे बेचा अपन ने, मतलब 20,000 रुपये अभी विराट से अपने को लेना बाकी, विराट कडनं आपलं घेणं बाकी राहील ना. अमाउंट रिसिवेबल फ्रॉम विराट ₹20,000, ही आपली एसेट्स है. कस्टमर से अगर पैसे लेना बाकी है तो ये क्या हो गई, अपनी एसेट्स हो गई. ग्राहकाकडनं 20,000 रुपये घ्यायचे बाकी, मग ग्राहकाकडनं 20,000 रुपये घेणे बाकी, अमाऊंट रिसिवेबल ही ऍसेट्स आहे, म्हणून परत ऍसेट्स इन्क्रीज होऊन जाईल 20,000. म्हणजे सेम दोघे इफेक्ट कुठे होतील, ऍसेट्स वरती. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट, गुड्स गोज आउट मीन्स डिक्रीज इन स्टॉक मीन्स डिक्रीज इन ऍसेट्स. स्टॉक कमी होईल, ऍसेट्स कमी होईल. आणि विराटला माल उधार विकलाय म्हणजे विराटकडनं 20,000 रुपये आपलं घेणं बाकी, रिसीवेबल है, अमाउंट रिसीवेबल मीन्स एसेट्स. अगर किसी से पैसा लेना बाकी है तो अपनी एसेट्स है, तो 20,000 रुपए क्या हो गया, अपना एसेट्स हो गया. तो 60,000 माइनस 20,000 प्लस 20,000 इज इक्वल टू 60,000. लायबिलिटीज 10,000, कैपिटल 50,000, 50 प्लस 10 60,000 इज इक्वल टू एसेट 60,000. समजतंय. नेक्स्ट, रिसीव्ड डिव्हिडंड ₹500. रिसीव्ड डिव्हिडंड ₹500 म्हणजे 500 रुपये डिव्हिडंड मिळालं. मग आता 500 रुपये जर डिव्हिडंड मिळालं, 500 रुपये अपने को डिव्हिडंड मिला, तो इसका इफेक्ट कैसे होगा, 500 रुपये डिव्हिडंड मिळालं ना आपल्याला, मग एक तर डिव्हिडंड मिळालं म्हणजे कॅश आली आपल्याकडे, कॅश कम्स इन, कॅश अपने पास आई ना, म्हणजे ऍसेट्स वाढेल. म्हणून डिव्हिडंड 500 कॅश प्लस होईल म्हणजे ऍसेट्स प्लस होईल. आणि डिव्हिडंड मिळालंय, शेअर्स वरती जो प्रॉफिट मिळतो त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. मग जर आपल्याला डिव्हिडंड मिळाला असेल तर प्रॉफिट आहे, आणि प्रॉफिट असेल तर कॅपिटल इन्क्रीज होईल, म्हणून 500 रुपये जो प्रॉफिट आहे तो कॅपिटल मध्ये प्लस होईल. मग 60,000 प्लस 500 60,500, लायबिलिटीज 10,000, 50 प्लस 500 50,500 रुपये. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 500, पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 500, आपण 500 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस पेड केले. 500 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आपण पेड केले. मग याचा इफेक्ट काय येईल बघा, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स पेड केले आपण, कॅश गोज आउट, कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट म्हणून ऍसेट्स मधून मायनस होईल कॅश 500. आणि 500 रुपये आपण ऍडव्हर्टाइजमेंटचे दिलेत ना, आपला खर्च आहे, एक्सपेन्स आहे, लॉस आहे. आणि जर एक्सपेन्स असेल तर एक्सपेन्समुळे कॅपिटल काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजे डिक्रीज इन कॅपिटल 500. एक लक्षात ठेवायचं, इन्कम आणि प्रॉफिट असेल, इन्कम आणि प्रॉफिट असेल तर काय होणार आहे, इन्कम और प्रॉफिट असेल तर कॅपिटल इन्क्रीज होईल, कॅपिटल काय होईल, इन्क्रीज म्हणजे कॅपिटल प्लस होईल. आणि जर एक्सपेन्स असेल, एक्सपेन्स आणि लॉस असेल, एक्सपेन्स आणि लॉस, तर कॅपिटल काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, लेस होणार आहे. एक्सपेन्स लॉस असेल तर कॅपिटल कमी होईल, प्रॉफिट असेल इन्कम असेल तर कॅपिटल वाढेल. बराबर है ना. अगर अपने बिजनेस को इन्कम हुआ या अपने को प्रॉफिट हुआ तो उससे कैपिटल क्या होगा, बढ़ेगा, इंक्रीज होगा. और अगर अपना खर्चा है या अपना लॉस हुआ तो उससे कैपिटल डिक्रीज होगा, कैपिटल कम होगा. तो प्रॉफिट लॉस इनकम एक्सपेंडिचर का जो इफेक्ट है वो काय के ऊपर होगा, कैपिटल के ऊपर होगा. तो ये ध्यान में रखना. बरोबर, प्रॉफिट लॉस इन्कम एक्सपेन्सेसचा जो इफेक्ट आहे तो कशावर होईल, कॅपिटलवर. जर एक्सपेन्स किंवा लॉस असेल तर कॅपिटल कमी होईल, आणि इन्कम प्रॉफिट असेल तर कॅपिटल वाढेल. झाले, प्रॉब्लेम लक्षात आलं सगळ्यांचा. ठीक आहे, आता आपण घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लम नंबर 2. ये प्रॉब्लेम लेंगे आप. ठीक आहे, याला आपण आधी स्क्रीनवर घेऊन घेऊ.
Problem number 2. Give the accounting equation for the following transaction. Give the accounting equation for the following transaction. जे ट्रान्झॅक्शन दिले त्याच्यावरून आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन प्रिपेअर करायचं. ठीक आहे. अकाउंटिंग इक्वेशन काय आहे? ऍसेट्स इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. कॉलम तयार करायचे. ट्रान्झॅक्शन नंबर, ट्रान्झॅक्शन, ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. या पद्धतीने कॉलम तयार करायचे. नंबर 1. रुपाली कमेंस बिझनेस विथ कॅश. रुपाली कमेंस बिझनेस विथ बँक बॅलन्स 25,000. रुपाली कमेंस बिझनेस विथ बँक बॅलन्स ₹25,000. याचा अर्थ काय? रुपालीने 25,000 बँक बॅलन्सने बिझनेस स्टार्ट केला. रुपाली कमेंस बिझनेस विथ बँक बॅलन्स 25,000 म्हणजे रुपालीने 25,000 रुपये बँक बॅलन्सने बिझनेस स्टार्ट केला. आता तुम्ही विचार करा, स्टार्टेड बिझनेस. आता रुपालीने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे 25,000 हे बिझनेसचं काय? कॅपिटल आहे. कारण की नवीन बिझनेस स्टार्ट करताना आपण जी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. म्हणजे 25,000 कॅपिटल. करेक्ट. आणि 25,000 बँक बॅलन्सने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे बिझनेसचा बँक बॅलन्स इन्क्रीज होईल. आणि बँक बॅलन्स म्हणजेच काय? ऍसेट्स. त्या ऍसेट इन्क्रीज होईल म्हणजे इन्क्रीज इन ऍसेट्स अँड इन्क्रीज इन कॅपिटल. ठीक आहे. मॅची टोटल करून घ्यायची. 25,000, लायबिलिटी 0, कॅपिटल 25,000. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. नंबर 2. परचेस मशिनरी फॉर कॅश 5,000. परचेस मशिनरी फॉर कॅश 5,000 म्हणजे आपण 5,000 रुपयाची मशिनरी परचेस केली. आता 5,000 ची मशिनरी परचेस केली आपण. ठीक आहे. मग आधी ट्रान्झॅक्शन नंबर लिहा. 2 ट्रान्झॅक्शन लिहा. परचेस मशिनरी फॉर कॅश 5,000. आता 5,000 ची मशिनरी परचेस केली. मशिनरी कम्स इन, कॅश गोज आउट. म्हणजे 5,000 ची मशिनरी आपल्याकडे आली. मशिनरी आपल्याकडे येते म्हणजे ऍसेट्स इन्क्रीज होईल. म्हणून ऍसेट्स मध्ये प्लस 5,000 बिकॉज ऑफ ऍसेट्स कम्स इन, ऍसेट इन्क्रीज होईल म्हणून ऍसेट्स मध्ये प्लस. ठीक आहे. आणि 5,000 ची मशिनरी परचेस केली फॉर कॅश म्हणजे 5,000 रुपये कॅश आपल्याकडनं गेले. कॅश गोज आउट म्हणजे ऍसेट कमी होऊन जाईल. डिक्रीज इन ऍसेट्स म्हणून इथून ऍसेट्स मधून काय करणार? 5,000 रुपये लेस करणार. 25,000 प्लस 5,000 मायनस 5,000 इक्वल टू 25,000. लायबिलिटीज 0, कॅपिटल 25,000. करेक्ट आहे. नंबर 3. बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट म्हणजे स्वराकडून 3,000 रुपयाचे गुड्स परचेस केले. ते पण कसे? ऑन क्रेडिट. मग आता स्वराकडून 3,000 रुपयाचे गुड्स ऑन क्रेडिट परचेस केले ना. मग आता थोडं विचार करा, थोडा सोचो.
अपन ने स्वरा से गुड्स परचेज किया, वो भी क्रेडिट पे। एक तो गुड्स परचेज किया मतलब गुड्स कम्स इन, अपने बिझनेस का जो स्टॉक है वो इंक्रीज होगा। आपण गुड्स परचेस केले म्हणजे गुड्स आले आपल्याकडे, व्यवसायाचा स्टॉक इन्क्रीज होईल म्हणजे ऍसेट्स इन्क्रीज होईल, म्हणून ऍसेट्स मध्ये प्लस 3000। ठीक है, और स्वरा से अपन ने जो गुड्स परचेस किए, आपण स्वराकडनं जे गुड्स परचेस केले ते कसे ऑन क्रेडिट म्हणजे उधार घेतले, आणि उधार घेतले तर आता स्वराला 3000 रुपये देणं बाकी आहे ना, म्हणजे बिझनेसची लायबिलिटीज वाढेल म्हणून लायबिलिटीज मध्ये प्लस होतील 3000 रुपये। ठीक आहे, मग याची टोटल कशी करणार, 25,000 प्लस 3,000 28,000, लायबिलिटीज 3,000 अँड कॅपिटल 25,000। करेक्ट आहे। नंबर 4, पेड फॉर सॅलरीज ₹3,000, पेड फॉर सॅलरी ₹3,000, आपण 3,000 रुपये सॅलरी पेड केली। पेड फॉर सॅलरी 3,000, आपण 3,000 रुपये सॅलरी पेड केली। मग 3,000 रुपये जर सॅलरी पेड केली तर याचा इफेक्ट काय होईल, आधीचं ट्रान्झॅक्शन लिहून घ्या। नंबर 4, पेड फॉर सॅलरीज 3,000, मग आपण 3,000 रुपये सॅलरी पेड केली, याचा अकाउंटिंगवर इफेक्ट काय होईल बघा। आता 3,000 रुपये सॅलरी पेड केली, आपण 3,000 रुपये सॅलरी पेड केली मीन्स 3,000 कॅश गोज आउट। 3,000 रुपये कॅश आपल्याकडनं गेली, बिझनेस मधून कॅश गेली म्हणून ऍसेट्स कमी होईल, ऍसेट्स मधून मायनस 3,000, आणि 3,000 सॅलरी पेड केली ना, एक्सपेन्स आहे, आणि एक्सपेन्स आहे तर कॅपिटल लेस होईल, कॅपिटल कमी होईल, म्हणून कॅपिटल मधून पण काय करणार, इथून 3,000 मायनस करणार, मीन्स लेस फ्रॉम ऍसेट्स अँड लेस फ्रॉम कॅपिटल। 28,000 मायनस 3,000 25,000, लायबिलिटीज 3,000 अँड कॅपिटल 25,000 मायनस 3,000 22,000, 22,000 प्लस 3,000 25,000 इक्वल टू ऍसेट्स 25,000। नंबर 5, रिसिव्ड इंटरेस्ट ₹200, रिसिव्ड इंटरेस्ट ₹200, आपल्याला 200 रुपये व्याज मिळालं, इंटरेस्ट म्हणजे व्याज, 200 रुपये आपल्याला व्याज मिळालं। आता 200 जर आपल्याला इंटरेस्ट मिळालंय तर सिंपल आहे, 200 इंटरेस्ट रिसिव्ड आहे मीन्स 200 कॅश कम्स इन, इन्क्रीज इन ऍसेट्स, 200 रुपयाने ऍसेट्स इन्क्रीज होईल। ठीक आहे, 200 रुपयाने ऍसेट्स काय होईल, इन्क्रीज होईल, आणि इंटरेस्ट मिळालं म्हणजे इन्कम आहे, आणि जर इन्कम असेल तर कॅपिटल वाढेल म्हणून कॅपिटल मध्ये पण प्लस होईल 200। 25,000 प्लस 200, 25,200, लायबिलिटीज 3,000 अँड कॅपिटल 22,000 प्लस 200 22,200। तो लायबिलिटीज आणि कॅपिटल यांची जर बेरीज केली आपण तर बरोबर किती भरते, ऍसेट जेवढी तेवढी म्हणजे 25,200, यालाच म्हणतो आपण अकाउंटिंग इक्वेशन। म्हणजे याच्यावरून तुमचं लक्षात येतंय का की जे पण ट्रान्झॅक्शन्स असतील त्या ट्रान्झॅक्शनचा फिरून फारून जो इफेक्ट आहे तो कशावर होणार आहे, ऍसेट्स, लायबिलिटीज आणि कॅपिटलवरच होणार आहे। फक्त एक रूल लक्षात ठेवायचा आहे, एक्सपेन्सेस आणि लॉस असेल तर कॅपिटल मधून लेस होईल, आणि इन्कम प्रॉफिट असेल तर कॅपिटल ऍड होईल। समजला दुसरा प्रॉब्लेम। आपण तिसरा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू। अकाउंटिंग इक्वेशन, गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स, गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन्स फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन। जे ट्रान्झॅक्शन दिलंय त्याच्यावरून आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन तयार करायचं आहे। इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 90,000, अर्जुनने 90,000 ने बिझनेस स्टार्ट केला, अर्जुनने 90,000 रुपयाने बिझनेस स्टार्ट केला। पहिले तर ट्रान्झॅक्शन नंबर 1, ट्रान्झॅक्शन जसं जात तसं लिहून घ्या। अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 90,000, अर्जुनने 90,000 ने बिझनेस स्टार्ट केला, 90,000 कॅश कम्स इन बिझनेस, 90,000 रुपये कॅश व्यवसायामध्ये आली, कॅश कम्स इन म्हणून एक त्या ऍसेट इन्क्रीज होईल। ठीक आहे, आणि स्टार्टेड बिझनेस आहे ना, मग 90,000 ने आपण बिझनेस स्टार्ट केला, ते 90,000 बिझनेसचं काय आहे, कॅपिटल आहे, म्हणजे कॅपिटल इन्क्रीज होईल 90,000। समजलं? मग याची टोटल करा, 90,000 इज इक्वल टू 0 प्लस 90,000। नंबर 2,
परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी ₹30,000. होंडा कंपनीकडनं 30,000 रुपये किमतीची मोटर कार परचेस केली. ती पण कशी? ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे उधार. मग आता होंडा कंपनीकडनं आपण 30,000ची कार परचेस केली, क्रेडिट परचेस केली. एक तर कार परचेस केली म्हणजे कार आपल्याकडे आली, म्हणजे बिझनेसमध्ये आली. कार कम्स इन, कार येते व्यवसायामध्ये, म्हणून ऍसेट्स इन्क्रीज होईल. ऍसेट्स मध्ये प्लस 30,000. आणि होंडा कंपनीकडनं जी कार परचेस केली आपण, ती कशी परचेस केली आहे? ऑन क्रेडिट म्हणजे उधार परचेस केली आहे. मग आता 30,000 रुपये आपलं देणं वाढेल ना. होंडा कंपनीला 30,000 रुपये द्यावे लागतील, म्हणजे लायबिलिटीज काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणून लायबिलिटीज मध्ये 30,000 रुपये येतील. ऍसेट्स मध्ये ऍड होईल आणि लायबिलिटीज मध्ये ऍड होईल. लायबिलिटीज वाढेल आपली. कॅपिटलवर काही इफेक्ट होणार नाही. म्हणजे टोटल 90,000, लायबिलिटीज 30,000 आणि ऍसेट्स 90,000 प्लस 30,000, 1,20,000, 1,20,000. समजतंय? नंबर 3, परचेज गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट. परचेज गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट. करण कडून 10,000चे गुड्स परचेस केले, ते बी कसे? ऑन क्रेडिट. परचेज गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट. करण कडनं आपण 10,000चे गुड्स परचेस केले, क्रेडिट मध्ये गुड्स परचेस केले. करण कडनं 10,000चे आपण क्रेडिट मध्ये गुड्स परचेस केले. विचार करा, करण कडनं गुड्स परचेस केले, गुड्स कम्स इन म्हणजे बिझनेसचा स्टॉक इन्क्रीज होईल. बिझनेस का स्टॉक बढ़ेगा, स्टॉक इंक्रीज होईल म्हणजे ऍसेट्स इंक्रीज होईल. म्हणून 10,000 रुपये ऍसेट्स मध्ये ऍड होतील. आणि आपण 10,000चे गुड्स कसे परचेस केले? ऑन क्रेडिट, उधार घेतले. म्हणजे 10,000 रुपये आता करणला देणं वाढेल, लायबिलिटीज वाढेल. 10,000 रुपयाने कर्ज वाढेल, म्हणून लायबिलिटीज मध्ये 10,000 रुपये ऍड होतील. 10,000 रुपये प्लस 1,20,000 प्लस 10,000, 1,30,000. 30,000 प्लस 10,000, 40,000 आणि इथे 90,000. 1,30,000 ऍसेट्स आहे आणि 40 आणि 90, 1,30,000 लायबिलिटीज आणि कॅपिटल यांची टोटल आहे. ऍसेट्स इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 1,000. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 1,000. आपण 1,000 रुपये किमतीचे गुड्स डिस्ट्रॉइड झाले. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 1,000. 1,000 रुपये किमतीचा माल जळून नष्ट झाला. आता 1,000चे गुड्स जर डिस्ट्रॉइड झाले, डिस्ट्रॉइड म्हणजे खराब होणे, नष्ट होणे. 1,000 रुपयाचा माल जळून नष्ट झाला. मग आता 1,000 रुपयाचे गुड्स जर डिस्ट्रॉइड झाले तर 1,000 रुपयाने स्टॉक कमी होऊन जाईल. 1,000 रुपयाने स्टॉक कमी होईल ना, माल जळाला म्हणजे तेवढा स्टॉक कमी होऊन जाईल. म्हणून 1,000 रुपये ऍसेट्स मधून वजा होतील. आणि 1,000 रुपयाचे गुड जर डिस्ट्रॉइड झाले तर 1,000 रुपये बिझनेसचा काय आहे? लॉस आहे. आणि लॉस आहे तर कॅपिटल डिक्रीज होईल, म्हणजे कॅपिटल मधून 1,000 रुपये लॉस वजा होऊन जाईल. मग किती येईल? 31 मधून 1,000 रुपये वजा होतील, 1,29. लायबिलिटी 40,000, 90 मधून 1,000 गेले, 89,000. समजतं इथपर्यंत? त्याचप्रमाणे नंबर 5, डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर 1 year ₹1,000. डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर ₹1,000. डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर 1 year ₹1,000. डेप्रिसिएशन म्हणजे काय? डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. डेप्रिसिएशन म्हणजे झीज. जर आपण ऍसेटचा वापर केला त्या ऍसेटच्या वापरामुळे ऍसेटची व्हॅल्यू काय होते? कमी होते. मग ऍसेटची जी व्हॅल्यू कमी होते त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. अ परमनंट अँड ग्रॅज्युअली डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स. ऍसेटच्या वापरामुळे ऍसेटची कमी होणारी जी किंमत आहे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. मग इथे काय म्हटलंय? डेप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर 1 year ₹1,000 म्हणजे मोटर कार वरती 1,000 रुपये डेप्रिसिएशन. म्हणजे मोटर कारची व्हॅल्यू 1,000 रुपयाने काय झाली? कमी झाली. मग आता मोटर कारची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली. मोटर कारची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे ऍसेट कमी झाली. म्हणून ऍसेट्स मधून 1,000 काय होतील? ऍसेट्स मधून डेप्रिसिएशनचे 1,000 मायनस होतील. ठीक आहे. आणि डेप्रिसिएशन म्हणजे ऍसेटची व्हॅल्यू कमी होते. ऍसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणजे लॉस आहे आणि लॉस आहे तर कॅपिटल मधून पण
लेस होईल, म्हणून 1000 कॅपिटल मधून लेस होतील. मग यांचं कॅल्क्युलेशन करा. 1/29 मधून 1000 गेले 1/28, 40,000. 89 मधून 1000 गेले 88,000. त्याच्यानंतर गुड्स सोल्ड फॉर कॅश 5,000. गुड्स सोल्ड फॉर कॅश 5,000 म्हणजे आपण 5,000 किमतीचा माल विकला. तो बी कसा? कॅश मध्ये. कॅश ना, सोल्ड गुड्स फॉर कॅश. 5,000 किमतीचा माल आपण कॅश मध्ये विकला. गुड्स गोज आउट. 5,000 का माल बेचा मतलब 5,000 से स्टॉक कम होगा, तो एसेट्स में से लेस होगा. और 5,000 के गुड्स अपन ने बेचे वो भी कैश में, तो कैश अपने पास आया. कॅश आपल्याकडे आली म्हणजे परत ऍसेट काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणजे स्टॉक आपल्याकडनं गेला म्हणून मायनस होईल ऍसेट्स, आणि कॅश आपल्याकडे आली. किती? 5,000 आहे ना. 5,000. 5,000चा स्टॉक कमी होईल ऍसेट्स मधून लेस, आणि 5,000 कॅश आपल्याकडे आली ऍसेट्स प्लस. मग यांची जर तुम्ही टोटल केली तर लायबिलिटीज आणि कॅपिटल याची टोटल केली तर ती टोटल किती येईल? बरोबर 1,28,000. म्हणजे ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. समजतंय? आता हा जो प्रॉब्लेम दिलाय, प्रॉब्लेम नंबर 4, सेम प्रॉब्लेम आहे, याच्यात काही नवीन नाहीये. सॉल्व्ह करून घ्यायचं का? करून घ्यायचं सॉल्व्ह. चला करून घे, 2 मिनिटं लागतील. आता हे फास्ट सॉल्व्ह करून घ्या. गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. कॉलम तयार करायचे. ट्रान्झॅक्शन नंबर, ट्रान्झॅक्शन, ऍसेट्स इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. नीमा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 60,000. नीमाने 60,000 ने बिझनेस स्टार्ट केला. मीन्स 60,000 कॅश कम्स इन बिझनेस. नीमाने 60,000 ने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे 60,000 कॅश व्यवसायामध्ये आली. इन्क्रीज इन ऍसेट्स. आणि 60,000 ने बिझनेस स्टार्ट केला म्हणजे 60,000 हे काय? 60,000 व्यवसायाचं कॅपिटल आहे, म्हणून कॅपिटल मध्ये ऍड होईल 60,000. ठीक आहे. मग याची टोटल करून घ्यायची. ही टोटल केली आपण. नंबर 2, डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 2,000. ट्रान्झॅक्शन नंबर 2, ट्रान्झॅक्शन मध्ये लिहून घ्यायचं डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 2,000. मग याचा अकाउंटिंग इक्वेशन वर काय इफेक्ट होईल बघा. डिपॉझिट कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 2,000. बँक ऑफ इंडिया मध्ये 2,000 कॅश डिपॉझिट केली. मग बँक ऑफ इंडिया मध्ये डिपॉझिट केली ना, म्हणजे बँक बॅलन्स वाढेल. बँक बॅलन्स वाढेल म्हणजे ऍसेट्स वाढेल, इन्क्रीज होईल. आणि बँकेत कॅश डिपॉझिट केली म्हणजे कॅश आपल्याकडून गेली, कॅश गोज आउट, म्हणून ऍसेट्स मधून मायनस होईल. म्हणून इथे काय लिहिलंय? डिपॉझिट कॅश. कॅश गोज आउट, आपल्याकडनं कॅश गेली, बिझनेस मधून कॅश गेली म्हणून ऍसेट्स मायनस होईल. आणि बँक बॅलन्स इन्क्रीज होईल म्हणजे ऍसेट्स इन्क्रीज होईल 2,000. लायबिलिटीज आणि कॅपिटल वर काही इफेक्ट होणार नाही. 60,000 मायनस 2,000 प्लस 2,000 60,000. लायबिलिटी 0, कॅपिटल 60,000. या दोघांची टोटल बरोबर ऍसेट्स. ऍडिशनल कॅपिटल ब्रॉड बाय नीमा 7,000. ऍडिशनल कॅपिटल ब्रॉड बाय नीमा 7,000 म्हणजे ऍडिशनल कॅपिटल म्हणजे काय की नीमाने 7,000 कॅपिटल पुन्हा व्यवसायामध्ये इंट्रोड्यूस केले. 7,000 कॅपिटल बिझनेस मध्ये पुन्हा आणले तर 7,000 कॅश आली. कॅश कम्स इन मीन्स इन्क्रीज इन ऍसेट्स. बरोबर. आणि 7,000 ऍडिशनल कॉन्ट्रीब्युट केलंय ना, ओनरने कॉन्ट्रीब्युट केलंय आणि ओनरने बिझनेसला दिलेला पैसा म्हणजे कॅपिटल, म्हणजे 7,000 ने कॅपिटल वाढेल म्हणून कॅपिटल मध्ये 7,000 प्लस. ऍडिशनल कॅपिटल झाले. नंबर 4, परचेज गुड्स फ्रॉम वर्मा वर्थ ₹10,000. परचेज गुड्स फ्रॉम वर्मा वर्थ ₹10,000. वर्माकडून 10,000 चे गुड्स परचेस केले आपण. मग इथे दिलंय का कॅश परचेस केले का क्रेडिट? हमने गुड्स कैश में परचेस किया या क्रेडिट में परचेस किया? कुछ दिया है क्या यहां पर? नहीं. गुड्स परचेस फ्रॉम वर्मा वर्थ ₹10,000. वर्माकडनं 10,000 आपण गुड्स परचेस केले. मग आता वर्माकडून 10,000 गुड्स परचेस केले. कॅश और क्रेडिट काहीच दिलेलं नाही, पण नाव दिलंय. कोणाकडनं परचेस केले म्हणजे उधार घेतलंय. नाव दिलंय याचा अर्थ आपण उधार माल घेतलाय ना.
जेव्हा कॅश और क्रेडिट क्लिअर मेन्शन नसेल, कॅश किंवा क्रेडिट ऍक्च्युली समजत नसेल, तेव्हा नाव दिलं असेल तर समजायचं क्रेडिट, नाव नसेल दिलं तर समजायचं कॅश. ठीक आहे. मग इथे म्हटलंय परचेस गुड्स फ्रॉम वर्मा 10,000. वर्माकडनं आपण 10,000चा माल उधार घेतला, स्टॉक आला आपल्याकडे. गुड्स परचेस केले म्हणजे स्टॉक आला, ऍसेट्स वाढेल 10,000 रुपयाने, बरोबर. आणि उधार माल घेतला ना, ते पैसे द्यावे लागतील म्हणजे आता लायबिलिटीज वाढेल, म्हणून 10,000 रुपयांनी लायबिलिटीज मध्ये पण काय करायचं, ऍड करून घ्यायचं. ठीक आहे. सोल्ड गुड्स टू कर्मा 7,000. कर्माला 7,000चा माल विकला. सोल्ड गुड्स टू कर्मा ₹7,000. कर्माला 7,000 रुपयाचा माल विकला. याचा अकाउंटिंग इक्वेशन वर काय इफेक्ट होईल? सोल्ड गुड्स, आपण माल विकला म्हणजे स्टॉक आपल्याला कमी होऊन जाईल, ऍसेट्स कमी होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून ऍसेट्स मधून लेस 7,000. आणि कर्माला विकला ना, तिथे दिलंय का कॅश विकलंय का क्रेडिट? पण नाव दिलंय, मग नाव दिलंय म्हणजे क्रेडिट, उधार विकलाय. मग कर्माला 7,000चा माल उधार विकला म्हणजे आता कर्माकडनं आपलं घेणं किती? 7,000. 7,000 रुपये आपल्याला घ्यायचे. आणि अमाऊंट रिसिवेबल म्हणजे ऍसेट्स, बरोबर. जर कोणाकडनं पैसे घेणे आपले बाकी आहे तो आपली ऍसेट्स आहे. तो 7,000 रुपये कस्टमरचे लेणं बाकी आहे, ग्राहकाकडनं घेणं बाकी आहे, म्हणून ऍसेट्स प्लस होऊन जाईल 7,000. पेड कॅरेज 5,000. कॅरेज मीन्स वाहतूक खर्च. पेड कॅरेज 5,000. आपण 5,000 रुपये कॅरेज वाहतूक खर्च दिला. मग 5,000 रुपये वाहतूक खर्च दिला आपण, कॅश आपल्याकडनं गेली, ऍसेट्स मधून मायनस होईल. आणि वाहतूक खर्च कॅरेज आपण दिलंय ना, ते एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स आहे म्हणून कॅपिटल काय होणार आहे? कमी होणार आहे, डिक्रीज. म्हणून कॅपिटल मधून लेस. मग यांची टोटल करून घ्यायची. 67,000 मायनस 5 62. 10,000 77 मधून 5 गेले 72. ठीक आहे. लास्ट इंटरेस्ट, रिसिव्ड इंटरेस्ट 200. 200 रुपये इंटरेस्ट मिळालं. मग 200 रुपये इंटरेस्ट मिळालं ना, एक तर कॅश आपल्याकडे आली, कॅश कम्स इन, म्हणून इंटरेस्ट मध्ये काय करणार, सॉरी कॅश मध्ये ऍसेट्स मध्ये ऍड करणार. आणि इंटरेस्ट मिळालंय म्हणजे इन्कम आहे, म्हणून इन्कम मध्ये पण काय करणार, ऍड करणार. यांची जर टोटल केली आपण तर लायबिलिटीज आणि कॅपिटल या दोघांची टोटल केली तर बरोबर किती येईल? 72,200. समजलं अकाउंटिंग इक्वेशन? क्लिअर? मग याच्यापेक्षा अजून काही कठीण प्रॉब्लेम आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघू. पण इथपर्यंत समजलं? ठीक आहे.